खैबर पख्तूनख्वामध्ये एअर रेड सायरन बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। एअर रेड सायरन बसवण्याचा खैबर पख्तून सरकारचा निर्णय। भारतानं कारवाई केल्यास तो पाकवरचा हल्ला मानला जाणार नाही, ती दहशतवाद विरोधामधली कारवाई असेल, अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांचं वक्तव्य। मोदी माझ्या आत्याच्या मुलगा आहे आणि मी सांगितलेलं ऐकलंय। भारत पाकिस्तान युद्ध झालं तर मी इंग्लंडला निघून जाईन, पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना शेर अफजल खान मारवत यांचं वक्तव्य। भारतातील सर्व ऑर्डिनन्स फॅक्टरीमधल्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द, तर पाकिस्तानच्याही सर्व ऑर्डिनन्स फॅक्टरीमधल्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द। भारत आणि पाकमध्ये सध्या तणाव वाढलेला आहे। IMF कार्यकारी संचालक के व्ही सुब्रमण्यम यांचा आता कार्यकाळ संपुष्टात आला आणि पाकला पुरवणाऱ्या आर्थिक सुविधांबाबत IMF बोर्डाच्या आढावा बैठकीच्या या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला। पाकिस्तानी आर्मीवर बलूच लिबरेशन आर्मीचा हल्ला। बलुचिस्तानच्या कालालात या भागामध्ये पाकिस्तानी सैन्य आणि पोलिसांना येण्यास मज्जाव आहे। राजस्थानच्या श्री गंगानगरमध्ये पाक बॉर्डरवर BSF कडून पाक जवानाला अटक। पाकिस्तानी जवानाचाच भारतीय सीमेमध्ये शिरण्याचा प्रयत्न होता। DRDOची आता स्ट्रॅटोस्फेरिक एअरशिप प्लॅटफॉर्मची उड्डाण चाचणी यशस्वी झाली आहे। मध्य प्रदेशातल्या शोपूरमध्ये चाचणी झालेली आहे। जम्मू काश्मीरच्या डोडा या जिल्ह्यामध्ये VPN सेवा वापरण्यास आता बंदी आहे। राष्ट्रीय सुरक्षेसाठीच VPN म्हणजेच व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क ही सेवा वापरण्यावर बंदी। CRPF जवान मुनीर अहमद बडतर्फ पाकिस्तानी महिलेशी लग्न केल्याची माहिती लपवल्याचा ठपका आहे। महिलेला व्हिसाच्या वैधतेपेक्षा जास्त काळ भारतामध्ये आश्रय दिल्यानं CRPFची कारवाई। पश्चिम बंगाल पोलिसांकडून एका पाकिस्तानी महिलेला अटक झालेली पाकिस्तानी महिला 45 वर्षांपासून भारतात राहत असल्याची माहिती आहे। पाकिस्तानी महिला 1980 मध्ये टुरिस्ट व्हिसावर भारतामध्ये आलेली होती। पाकिस्तान विरोधामध्ये भूमिका घेण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा, काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाणांची मागणी। शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नावाच्या याचिकेवर 1.5 वर्षांनी सुनावणी। सुप्रीम कोर्टामध्ये 7 तारखेला सुनावणी होणार आहे, तर केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयाविरोधात दाखल याचिका आहे। आता या चौंडीमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीची सध्या जोरदार तयारी सुरू झालेली आहे। अहिल्यानगरमध्ये मंत्रिमंडळाची ही बैठक होणार आहे। परभणीच्या पोखरणीतूमधून 2 दिवस चालणाऱ्या काँग्रेसच्या सद्भावना या पदयात्रेला सुरुवात। पदयात्रेला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, सुतेज पाटलांची उपस्थिती आणि आजचा 20 किलोमीटरचा प्रवास असेल। सरकार दिलेलं वचन पाळत नाही, सत्तेसाठी सर्व एकत्र आहेत। काँग्रेसची सद्भावना यात्रेमधून हर्षवर्धन सपकाळ यांची सरकारवर टीका।